कुठं काय जाणवतंय ताणल्यासारखं? नाही जाणवत. हां, घ्या खाली आता हळूहळू. दुखावा आला की त्याच्या पुढं जायचं नाही, तिथंच थांबायचं. इथं आलं जाणवतंय, मग कुठं जाणवतंय, ताण कुठं पडतोय, मग ते तर महत्त्वाचं आहे ना. आपल्याला परत चेकिंग करू त्यावेळी आपल्याला जाणवलं नाही पाहिजे ताण. आता समजा खूपच वर घेतला तर आणखीन ताण येतोय का बघा, येतोय जरा ताण. म्हणजे वर अजून घेतलं तर ताण जाणवतोय, वाढतोय तो ताण, बरोबर ना? जाणवतोय. मग हे तर महत्त्वाचं आहे ना, हेच विचारतोय तुम्हाला. अजून समजा वर घेतला तर काय होतंय, जाणवतं. ठीक आहे, खाली घ्या. आता आपण जेव्हा पुन्हा चेकअप केलं त्यावेळी हे जाणवलं नाही पाहिजे. तर वरपर्यंत जाऊ द्या, डोक्यापर्यंत. कुठं जाणवतंय का काय? नाही, खाली घ्या. आता हा हात घ्या, दुखायच्या पुढं जायचं नाही. थोडं इथं आलं जाणवतंय, थोडं मानेत जाणवतंय का पाठीत जाणवतंय? पायात जाणवतंय. बरं, घ्या हात खाली. आता हे दोन्ही हात असे लावा, कोपरी जुळवा. जो दुखत नाही तर हळूहळू असा घ्या. हां, करेक्ट, गुड. काय नाही जाणवत कुठं? हां, जवळ घ्या. आता ह्या हातात चेक करा, हळूहळू घ्या. जाणवतंय पाठीत मागं जाणवतंय. ठीक आहे. हां, हां, जाणवतंय पाठीमागं. हां, तिथं जाणवतंय. बरं, ठीक आहे. घ्या हळूहळू. काय कुठं जाणवतंय? कुठं दुखतंय? इथं दुखतंय. बरं, हां, खाली घ्या. आता हा हात बघा, काय कुठं जाणवतंय? नाही जाणवत ना? थोडं जाणवतं. दोन्ही हाताला थोडं थोडं जाणवतंय. बरं, ठीक आहे. का मला जिथं दुखावा आहे त्याच्या पुढं जायचं नाही मला. हां, वाका हळूहळू. तिथं आल्यावर तुम्हाला जाणवतंय, त्याच्या इथं आल्यावर जाणवतंय. जमीन आणि तुमचं हाताचं अंतर 1 फुटाचं आहे. काय अजून खाली जागी आला तर काय आणखीन जाणवतंय का बघा? जाणवतंय? पायाला जाणवतंय. बरं, आणि हळूहळू उचला. दुखाव्याच्या पुढं जायचं नाही. नसेल तर वर गेला तरी चालू शकतं. कुठं जाणवतंय? पायात जाणवतं. हां, ठीक आहे. हां, खाली घ्या. आता हा पाय बघा चेक करून. तसंच बघा. हां, आधारासाठी दिलं आहे फक्त. काय जाणवतंय कुठं? नाही ना? थोडंसं जाणवतंय तिथं. वर उचलल्या. किती वर उचलल्यावर जाणवतंय? एवढं एवढं जाणवतं. ठीक. तसंच उभं राहा. हळूहळू जा, अगदी मुंगीसारखं. ताण आलं की थांबा, त्याच्या पुढे जाऊ नका. इथं ताण जाणवतं, आलं का लक्षात? खूप खाली गेलं तर जास्त येणारच ताण. इथं हां, जा. मग ते तर महत्त्वाचं आहे ना, की तुम्ही हळूहळू वर. गुड. आणि वर गेला भरपूर तरी चालतं. दुखत नाही म्हणलं काही प्रॉब्लेम नाही. दुखतंय कुठं जाणवतंय काय? कुठं जाणवतंय? कुठं आल्यावर? इथं आल्यावर जाणवतंय थोडं. हां, ठेवा खाली. दुसरा पाय उचला बघा. काय जाणवतंय कुठं? पायात जाणवतंय फक्त. हां, ठीक आहे. एक एकच पाय सरळ गुडघ्यातनं वाकवता उचला. बघा कुठं जाणवतंय का पाठीत? जाणवतंय का? कुठं? कुठंच नाही जाणवत. पायात जाणवतंय का? हां, ठीक आहे. दुसरा पाय उचला. उचला. काय जाणवतंय कुठं? पायातच जाणवतंय. हां, चालेल, ठीक आहे. श्वास घ्या, सोडा. 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 रिलॅक्स. हां, या साईडला कमी वाटते का? 3 वेळा. श्वास घ्या, श्वास घ्या, सोडा. हां, असं हलकं पाहिजे. श्वास सोडा. श्वास घ्या, सोडा. श्वास घ्या दीर्घ, सोडा. सोडा. श्वास घ्या, सोडा. हात हळूहळू वर सरळ, उंच घ्या कानापर्यंत. हे आताचं काय नव्हतंच आपलं. हा हात बघा आता.
ओके. मग ते थांबला होता त्यावेळी मागं दुखत होतं, आता दुखतंय का? गुड. ओके. नाही कमी नाही, बंद झालं. दुखत असेल तर सांगा दुखतंय. हां. पुढं आता हात सरळ घ्या, यावर जाऊ द्या. खोटं काय सांगायचं, जे आहे ते सांगायचं. ओके. सगळं क्लीन आहे, कुठं मागं ओढं ताण जाणवत नाही. आता या हाताचं चेक करा तसंच. कसं काय? ओके. हां. मागं ओढ लागत होती इथे तिथे किंचित आहे. हां किंचित आहे. ठीक आहे, असं द्या, खाली घ्या, पण पहिल्यापेक्षा कमी. हां. दोन्ही हात असे पकडा. हात तिकडं जाऊ द्या, एक हात. हां ओके. हा हात बघा, आता चेक करा. जाणवते कुठे ओढ पाठीमागं? थोडी जाणवते. बरं. हां ठीक आहे, घ्या खाली हात. आता हां बघा. ठीक आहे. दुसरा. ठीक आहे. समोर बघा, आता समोर. हां पायावर उचला एक, तिकडे भिंतीला हात ठेवून. काय कुठं जाणवत आहे? नाही. हा पाय उचला, जाणवत आहे का कुठं? हां ओढ वगैरे पायात जाणवत होती ना, ती झाली का? बंद झाली. हां. दोन्ही हात समोर घ्या, वर खाली वाका हळूहळू. बघा जाणवत आहे कुठं काय? थोडी. हां किती जाणवत आहे? थोडं. हां वरनं खाली या परत एकदा. हां हळूहळू या, जिथं जाणवतं त्याच्या पुढे जाऊ नका. पहिले इथं आल्या, एक फुटभर आल्यावर जाणवत होतं आहे का नाही? आता टेकल्यावर जाणवतं. म्हणजे पहिले फुटाच्या वरच जाणवत होतं, ते आपला बदल. वाका, जास्त वाकू नका तुम्हाला शक्य. रिलॅक्स. ओके. तुम्ही ह्या ट्रीटमेंटला इथं आला आपल्या न्यूरोथेरपीमध्ये, तर तुम्हाला इथं ट्रीटमेंट कशी समजली, मी कुणाकडून समजली? ते साळुंके आहेत आमचे तिथले. बरं. हां. राजेंद्र साळुंके. बरं. त्यांनी सांगितलं मला शिंदे सरांकडे जावं. साळुंके हे पूर्वी त्यांचे मिसेस येऊन गेले. त्यांचे मिसेस येऊन गेले. आता ह्या ट्रीटमेंटमध्ये आल्यानंतर इथं आल्यानंतर तुमचं काही दुखावा होतं, म्हणजे काय नक्की काय दुखावा होता? माझी सगळी शीर वगैरे दुखायची अशी. बरं. हां. पाय आपले आणखी काय? ती शीर दुखायची, हात तळात. हे जे तुमचं दुखणं होतं ते किती वर्षापासून आहे? मला 4 वर्षापासून आहे. या 4 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये तुम्ही काय काय ट्रीटमेंट घेतली त्याच्यावर? तशी असं विशेष मी असं काही ट्रीटमेंट नाही घेतली अजून. फक्त आता मी कुठं गोळ्या वगैरे घेत होतो. दाखवले ते 2 आठवडे. डॉक्टरांनी काय सांगितलं? डॉक्टरने सांगितलं मला स्कॅन वगैरे करा, मानेचं डोक्याचं स्कॅन वगैरे करून घ्या. त्यानंतर तुम्ही आता इथं आल्यानंतर जी ट्रीटमेंट घेतली, सर्वसाधारण 1-2 तास ट्रीटमेंट घेतली, 2-2.5 तास. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 तासामध्ये जे काही प्रेसिंग केलं त्याच्यामध्ये तुम्हाला खूप दुखावा असं काही जाणवलं का? की खूप दुखतंय, थोडा ताण असं काही जाणवलं का तुम्हाला? नाही, एवढं नाही. ठीक. त्यानंतर आता तुम्ही आल्यानंतर तुम्हाला तुमच्या दुखण्याला आता मी 100 मार्क दिले, जे काही दुखणं होतं त्याला 100 मार्क दिले. आता तुम्ही ट्रीटमेंट पूर्ण केली आणि निघाला, तर या क्षणी तुमच्यामध्ये किती फरक जाणवला, म्हणजे किती पर्सेंटमध्ये तुम्हाला फरक जाणवला? 60-70% जाणवला. 70% फरक जाणवला तुम्हाला. आता हा तुम्हाला घरी व्यायाम दिलेला आहे, मग सर्वसाधारण हा व्यायाम तुम्हाला दिवसातून 3 वेळा करायचा आहे. आता राहिले जे 30% आहे ते दुखणं तुमच्या हातामध्ये दिले, म्हणजे 100% तुम्हाला हा रिझल्ट मिळणार आहे. सर्वसाधारण जेव्हा तुम्हाला अगदीच वाटलं तर 1 महिन्यानंतर तुम्ही येऊ शकता, किंवा काही राहिलं असेल तर माझा अंदाज हे राहणार नाही. आता इथपर्यंत आपली ट्रीटमेंट पूर्ण झालेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला गोळ्या औषधं काय काही दिलेली आहेत का? ह्याच्यात या गोळ्या घ्या बरं करा असं काही दिलेलं आहे का? नाही. बरं. आता मला एक सांगा, की तुमची ट्रीटमेंट झाल्यानंतर तुम्ही लोकांना काय सांगू शकता? एखादा तुमच्याकडे असं सांगितलं तर तुम्ही काय सांगाल त्यांना तुमच्या ट्रीटमेंटबाबत? सांगा शिंदे सर चांगलं आहे. बिना गोळ्याचं बिना औषधाचं आहे. सगळं हाताने व्यायाम सगळं करते. तो सल्ला घ्यावा असं द्याल तुम्ही त्यांना 100%. कारण हल्ली काय झालं, गोळ्या औषधं एक्सरे MRI याच्यामध्ये आपल्याला खूप म्हणजे त्यात त्रास होतो, बरेच वर्ष जातात, पैसे वगैरे जातात.
मग आपल्याला साईड इफेक्ट आहे. हा साईड इफेक्ट राहतात. म्हणजे ह्या गोष्टी होत जातात. हे सगळ्या टाळायचं असेल तर तुम्ही सांगू शकाल लोकांना. सांगा. ठीक आहे. हरिओम.